आज महाराष्ट्रामधल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आजच्या बैठकीकडे लक्ष होतं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे, किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे। आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी 2020 पासून 5,500 रुपयाची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारने केली होती। सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना 2021च्या नोव्हेंबरमध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी वाढ केली होती, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500ची वाढ केलेली आहे। म्हणजे ज्यांना 5,000 रुपयाची वाढ 2021ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये 1,500ची वाढ झाली। 4,000ची वाढ ज्यांना दिली होती 2021ला त्यांच्या पगारामध्ये 2,500ची वाढ झाली आणि ज्यांना 2,500ची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये 4,000ची भरघोस वाढ राज्य सरकारने केलेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती। 100% एवढा मोठा निर्णय बघा, आता कृती समितीची भूमिका काय, सगळ्यांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ झाली पाहिजे आणि आता सरकारनं ती मान्य केलेली आहे। त्यामुळे आता राजकारण हा बघा, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या लेवलला घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि त्यामुळे सर्व संघटनांनी संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी संप मागे घ्यावा आणि उद्या कामावरती जाऊ। सर्वात महत्वाचं आहे, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीसजी यांचे मनापासून आज आभार मानावे लागतील। हा जो संप झाला होता, पडळकर यांनी आपल्याला त्याची कल्पना दिलेली आहे। ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी 2,000 कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे 6 महिने 1 वर्ष, छोट्या केसेससाठी आहे, 100 रुपयाची केस असेल, 50 रुपयाची असेल, 20 रुपयाच्या केससाठी असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्यांना कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे। यानंतर ही परिस्थिती फक्त 2020 पासून 24 पर्यंतचे जो ॲरियस होणार आहे, थकबाकी होणार आहे, ती पण त्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। मला वाटतं हा आनंद जनतेला तर असेलच, कारण त्यांच्या सुखसोयी आणि एसटी लालपरी पुन्हा रस्त्यावर का आली म्हणून, पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये पण आनंदाचं वातावरण आहे। अशी ही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आहे की सर्व युनियन, म्हणजे एकच नाही असलेल्या सर्व युनियन, या 23 युनियन आज कर्मचारी त्यांचे पदाधिकारी होते आणि ही आनंदाची बातमी ही महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात आहे। पुन्हा एकदा युनियन तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय। धन्यवाद। काय निर्णय दिला त्यापेक्षा सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही सगळे आनंदित आहोत। एसटी कर्मचारी सातत्यानं या विषयामध्ये लक्ष घालत होता, मागणी करत होता आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता सरकार